नमस्कार, स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा सगळे मस्त मजेत असाल आणि मस्त मजेत राहा. आणि मी आज साडी घातली बघा. मला बऱ्याच जणांनी विचारले साडी का घातली, तर बघा ही साडी घातली मी भरपूर दिवसांनी घातली. ही साडी ही साडी कोणती आहे नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. तर मी तुम्हाला सांगतेच ही साडी कोणती आहे. ही जेव्हा मी पुण्यामध्ये होते आणि मी जॉबला होते ना, तेव्हा माझी बहीण आणि मी तिथे गेलो होतो, तेव्हा मला ही साडी खूप आवडलेली. म्हणजे 2-3 कलर होते. तर ना साडीची किंमत जास्त होती, 3,500 रुपये सांगितलेले तेव्हा. बघा तुम्ही ब्लाऊजनं ओळखू शकता किती असं भरलं आहे. हे बघा, हे पण डिझाईन पूर्ण अशी नाही का, साडीचं पदर वगैरे पूर्ण असं भरलेलंच आहे. तुम्हाला दाखवते, हे बघा. त्यामुळे साडीची आणि नवीनच आली होती तेव्हा साडी. ही साडी आहे कॅटलॉगची आणि कॅटलॉगची साडीची किंमत तेव्हा 3,500 होती. आणि मला मेन म्हणजे साडी खूप आवडली होती. मग मी तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मी जेव्हा जॉबवरून येत होते घरी तेव्हा कुठे पैसे असतात ना. मग तिथं आमच्या इथून पुण्यावरून तिथून जवळच होतं, दुकानात तिथं जवळच आहेत ना. मग तिथून घरी आल्यानंतर मग मी पैसे घेतले आणि मग गेले दुकानात आणि तीच साडी घेऊन आले 3,500ची कॅटलॉगची. मला खूप आवडली कॅटलॉगची साडी. भरपूर दिवसाने घातली. आज पूजा होती म्हणून पूजासाठी ही साडी घातली मी. खूप आणि पण आतून असं हा कलर आहे, पिंक कलर बघू शकता. आणि बाहेरून असं आहे, पित्ता कलर आहे. खूप छान वाटतो. आणि ब्लाऊज पण बघा पूर्ण असं भरलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ब्लाऊजही होते. पूर्ण ब्लाऊज भरलेला आहे बरं का. पेनस्कर्ट शिवलं आहे मी. आणि झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे कमेंट्समध्ये सांगा. 1-2 वेळा साडी घातली होती, त्याच्यानंतर साडी मी घातलीच नाही. तर आज म्हटलं चला काढूया साडी घातली आणि व्हिडिओ बनवले. तर व्हिडिओ पण तुम्ही बघा, व्हिडिओ पण खूप छान आले साडीवरती. आणि पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ करायला बाहेर कुठे जाता येत नाही मला. साडी घातली आणि व्हिडिओ बाहेर करायला जायचं असेल तर मुलं असतात, मुलांना घेऊन व्हिडिओ पण करायला जाता येत नाही. कारण की गावच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कसं असतं, गवत हे ते चालू आणि साप बीप निघत असं बाहेर. त्यामुळे खूप भीती वाटते. लहान मुलं असले की शांत बसत नाही, बरं की नाही. कोणतरी असेल व्हिडिओ करायला तर काय वाटत नाही. म्हणून मी घरीच व्हिडिओ करत असते. तर आपल्या घरचे व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि तुमच्या ह्या बहिणीला सपोर्ट करा सगळ्यांनी. जसं आत्ता सपोर्ट करा तसं सपोर्ट करा. आणि तुमच्यामुळे तर मी इथपर्यंत आली आहे. खूप छान सपोर्ट करतात माझ्या चॅनलवरती, माझ्या सोशल मीडियावरची माझ्या यूट्यूब फॅमिली मला खूप छान सपोर्ट करते. तर असेच मित्रांना सपोर्ट करता, माझ्या भावाला बहिणीनं असं छान सपोर्ट करा. आणि तुमचं जेवण वगैरे झालं का सांगा. आणि ही साडी कशी दिसते ती पण सांगा. वाईट कमेंट्समध्ये येतात, वाईट कमेंट्स करतात, त्रास देतात, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना असं वाटतं की मुद्दामून त्रास देऊन हिचं मूड ऑफ करून टाकावं किंवा नाही का काहीतरी हिला फालतू बोलावं. मला काहीच फरक पडत नाही, कारण की आमच्या घरून ते झालेले संस्कार नाहीत, आमच्या घरून चांगले झालेले संस्कार आहेत, माहिती आहे का. त्यामुळं आमच्या आईवडिलांनी शिकवलं आहे, आपण चुकत नाही तर चुकायचं नाही म्हणून हे शिकवले. त्यामुळे मी चुकत नाही तर चुकतच नाही, ही पहिली गोष्ट. विचार चांगले असले तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. विचार चांगले ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि असंच सगळ्यांना चांगला सपोर्ट करा. बाय, गुड नाईट. आज लाईव्ह पण खूप लवकर बंद केले, खूप कंटाळा आला मला, कारण की साडीची सवय नाही मला जास्त. त्यामुळं खूप त्रास व्हायला लागला आहे साडीने. मणक्याचा वगैरे त्रास आहे, त्यामुळे लई त्रास होतो आहे. टाके शिजर आहे, त्यामुळे साडीचा मला भयंकर त्रास होतो. साडी नाही जास्त घालू वाटत, म्हणजे साडीला फिट असते. नको वाटायला लागलं. मी लाईव्ह पण लवकर बंद केली. तर चला बाय सगळ्यांना. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आपले व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला बाय.